वारी निर्मल वारी प्लास्टिक मुक्त वारीचा संकल्प प्रत्यक्षात उतरवलेला आहे। चंद्रभागेच्या वाळवंटातील अतिक्रमण हटवून नगर परिषदेकडून ठिकठिकाणी स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आलेत। त्यामुळे लाखो वारकऱ्यांना चंद्रभागा स्नान आणि पुंडलिक दर्शनासाठी स्वच्छ मार्ग उपलब्ध झालेला आहे। आषाढी वारी म्हणजे लाखो वारकऱ्यांची पंढरीकडे खरं तर धाव असते आणि या प्रत्येक वारकऱ्याच्या पावलांना आता स्वच्छतेची साथ लाभताना आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे। चंद्रभागेच्या या विस्तीर्ण वाळवंटात पूर्वी अतिक्रमण असेल, प्लास्टिक कचरा आणि अस्वच्छतेचे चित्र खरं तर दिसायचे। मात्र यंदाच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी स्वच्छ वारी, निर्मल वारी आणि प्लास्टिक मुक्त वारीचा संकल्प प्रत्यक्षात उतरवला असल्याचे हे चित्र पूर्णपणे बदललेले आपल्याला पाहायला मिळत आहे। चंद्रभागेच्या वाळवंटातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। तर पंढरपूरमध्ये आजपासून आषाढी यात्रा संपेपर्यंत VIP दर्शन बंद असेल। आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा हा निर्णय आहे। सर्व भाविकांना एकाच दर्शन रांगेतून दर्शनाची सुविधा असेल। तुळशी पूजा, पाद्यपूजेसह इतर विशेष पूजाही तात्पुरत्या बंद असतील। 25 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून जवळपास 25 ते 30 लाख भाविक येतील असा प्रशासनाने अंदाज व्यक्त केलेला आहे। येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं यासाठी आजपासून VIP दर्शन बंद करण्याचा मंदिर प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे। आपण आता बघू शकतो की ते VIP गेट आहे। याच गेट मधून अनेक VIP खरं दर्शनाकरता जात असतात। मात्र VIP सोडल्यानंतरची प्रमुख जी दर्शनाची रांग आहे त्या रांगेमध्ये खरं तर अडथळा निर्माण होतो। भाविकांना जास्तीचा वेळ खरं तर दर्शन रांगेत थांबावा लागतो। त्यामुळे आज खरं तर मंदिर प्रशासनाने VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आता बघू शकतो की जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी काल खरं तर आदेश काढलाय, जर कोणी VIP सोडलं तर फौजदारी गुन्हे देखील दाखल केले जाणार आहेत। त्यामुळे आपण जर बघितलं हे VIP जे गेट आहे प्रमुख, ते गेट आता पूर्णपणे बंद असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। शेगावमधील संत गजानन महाराजांची पालखी आज धाराशिवमध्ये दाखल झाली आहे। धाराशिव शहरामध्ये पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळेस दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दीही केली होती। त्यामुळे संपूर्ण धाराशिव शहरात भक्तिमय वातावरण तयार झालं होतं। धाराशिव शहरात आज पालखीचा मुक्काम होणार आहे। पालखीचं हे 57वं वर्ष असून 700 किलोमीटर पायी प्रवास करून ही पालखी पंढरपुरात दाखल होते। संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज सकाळी धाराशिवमध्ये आगमन झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ते वारकरी जे आहेत ते अगदी शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी रस्त्यावरून जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी धाराशिव शहरामधून बहुतांश नागरिक जे आहेत ते गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात। जवळजवळ 57वं वर्ष या पालखीचं आहे आणि 700 किलोमीटरचा प्रवास करून ही पालखी जी आहे ती गजानन महाराजांच्या शेगाववरून पंढरपूर येथे पोहोचते। एकंदरीतच धाराशिवमध्ये जी आहे ती भक्तिमय वातावरण या गजानन महाराजांच्या पालखीनं झालेलं आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी।